नोव्हेंबर मधील युद्ध सराव. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अलीकडला जो ट्रेंड बघितला 2-3 वर्षाचा परीक्षेचा, आता मी ट्रेंड असा शब्द का वापरतोय तुम्ही बघितलं असेल तर राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये ब्रिक्सची जुनी पण वर्षे विचारली, फक्त नवीनच विचारलं नाही. मग त्या ट्रेंडनुसार तो एक मुद्दा आलाय. आता ह्या नवीन ट्रेंडनुसार युद्ध सराव विचारले जातात म्हणून नवीन ट्रेंड म्हणलंय. मग युद्ध सरावाचं नाव, त्याचा क्रमांक, ठिकाण, कोणत्या 2 देशादरम्यान झाला, कालावधी, अशा पद्धतीचा युद्ध सराव आपला पाहिजे. बघा, मित्रशक्ती नावाचा 11व्या क्रमांकाचा युद्ध सराव कर्नाटक ठिकाणी झाला. भारत आणि श्रीलंका या 2 देशाच्या दरम्यान झाला. कुठं? भारत आणि श्रीलंका. 10 ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी झाला. त्यानंतर दुसरा जो युद्ध सराव आहे त्याचं नाव आहे मालाबार, 31व्या क्रमांकाचा, गुआन, अमेरिका या ठिकाणी झाला. आणि भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया ही क्वाड देश आहे. क्वाड देश किती आहेत? 1, 2, 3, 4 देशामध्ये हा 10 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालाय. त्यानंतर युनिबॅक्स 6वा हॅनोई, व्हिएतनाम या ठिकाणी हा युद्ध सराव पार पडला. भारत आणि व्हिएतनाम मध्ये पार पडला. कोणत्या देशामध्ये? भारत आणि व्हिएतनाम, म्हणजे 11 ते 29 नोव्हेंबर 2025 दरम्यान तो पार पडलेला आहे. त्यानंतरचा आहे ऑस्ट्रा हिंद 4थ्या क्रमांकाचा, ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी पार पडला. कोणत्या ठिकाणी? पर्थ, ऑस्ट्रेलिया. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला 13 ते 26 नोव्हेंबर 2025 दरम्यान. मग कितव्या क्रमांकाचा, कोणत्या ठिकाणी, कोणत्या 2 देशादरम्यान, त्याचं नाव काय आणि कधी पार पडला, अशा स्वरूपाचा हा चार्ट आहे, तो आपल्याला पाठ करणं अपेक्षित आहे. त्यानंतर गरुड नावाचा युद्ध सराव 8व्या क्रमांकाचा, फ्रान्स या देशात, भारत आणि फ्रान्समध्ये 16 ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान पार पडला. त्यानंतर अजय वॉरियर 8व्या क्रमांकाचा, राजस्थानमध्ये, भारत आणि इंग्लंडमध्ये 17 ते 30 नोव्हेंबर 2025 रोजी. त्यानंतर ऑसिडेंक्स 6व्या क्रमांकाचा, उत्तर पॅसिफिक महासागर, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 18 ते 20 नोव्हेंबर 2025. त्यानंतर सूर्यकिरण हा गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीला, मुंबई पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला. सूर्यकिरण 19व्या क्रमांकाचा, पिथोरागड, उत्तराखंड या ठिकाणी, भारत आणि नेपाळमध्ये 25 ते 8 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडलाय. म्हणजे युद्ध सराव जे काही नोव्हेंबर मध्ये पार पडलाय ते सगळे आपण या ठिकाणी घेतलेले आहे.